जाणार आहे ना त्याला मी नाही करणार मी नाही करत. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही आता गोव्यावरून मालवणला जायला निघालो आहे. कारण मालवण कसं गोव्यापासून जवळच आहे आणि आम्हाला घरी जाताना म्हटलं आपण मालवण बघून जाऊया. कारण आम्हाला पाण्याच्या राईड्स करायचे होते आणि गोव्यामध्ये कसं जरा पाण्यातल्या राईड्स जे असतात ना, बनाना राईड म्हणा किंवा स्कुबा डायव्हिंग आणि अजून पॅरासेलिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी जरा महाग आहे. त्यामुळे म्हटलं आपण मालवणमधून जाऊन तिथला बीच पण बघता येईल आणि त्या राईड्स पण करता येईल, अशा हिशोबाने आम्ही आत्ता मालवणला चाललो आहे. आणि जाताना आम्हाला हा ब्रिज बघायचा होता, कारण आम्ही गोव्यामध्ये आल्यापासून हा ब्रिज बघतोय लांबूनच. पण म्हटलं या ब्रिज जवळ जायचं, मग हा ब्रिज बघण्यासाठी आम्ही किती लांबून प्रवास केला आहे खास या ब्रिजसाठी. आणि फायनली हा आम्ही ब्रिज जाऊन बघितला. पण आम्हाला आधी असं वाटलं लांबून की 2 साईडला ब्रिज आहे, पण हा एका साईडला ब्रिज आहे, फक्त मिडललाच आहे. दोन्ही साईडला गाड्या आहेत जाणाऱ्या येणाऱ्या. असं बघता बघता आम्ही मालवणच्या रस्त्याला लागलो. किती सुंदर वातावरण आहे बघा इकडचं. उंच उंच नारळाची झाडं, सुपारीची झाडं, एकदम दाट झाडं आहेत सगळीकडं. आणि बघा ना, आपल्या इकडची नारळ झाडं एवढी सुंदर असतात का, पण तिकडची नारळ झाडं एवढी कशी सुंदर आहेत काय माहिती. पूर्ण असं एवढ्या मोठ्या बागाच्या बागा होत्या नारळाच्या झाडांच्या. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, कारण आम्हाला एक कॉफसीलची गोळी घ्यायची होती, कारण माझा जरा घसा पॅक झाला होता. मग त्यासाठी ह्यांनी जाऊन मग ही गोळी आणली आणि या गोळीने खरंच फरक पडतो बरं का कॉफसीलचा. तुम्हाला पण असं काही प्रॉब्लेम येत असेल ना, नाही का, घसा वगैरे बसत असेल किंवा खवखवत असेल घशात, तुम्ही पण ही नक्की गोळी ट्राय करून बघा, याने फरक पडतो. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय मालवणमध्ये. तर असा काही व्ह्यू आहे सकाळचा. मस्त असं ऊन पडलंय, छान वाटतं एकदम. सो गाईज पोहोचलोय मी आता मालवणमध्ये. थांबलोय एका ठिकाणी नाश्ता करायसाठी, कारण सकाळी आम्ही काही न खाता निघलो होतो. तर चला नाश्ता करूया. इथंच जायचं ब्रेकफास्ट करायला. नाश्त्यामध्ये आम्ही घावणे आणि खोबऱ्याची चटणी ऑर्डर केली होती. नाश्ता करून झाल्यावर आम्ही बीचवर जायला निघालो. पण आम्हाला म्हणजे आम्ही गाईड बघितलं होतं नाही का, त्यांच्या अंडर आम्ही ते सगळ्या राईड्स करणार होतो. मग तोच गाईड आम्हाला बीचवरती घेऊन चालला होता, त्यालाच फॉलो करता आम्ही बीचवरती पोहोचलो आहे. तर काहीच बघू शकता बीचवरचं किती सुंदर आहे. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ऑलमोस्ट सगळ्या राईड्स चालू झालेल्या आहेत. बऱ्याचशाच राईड तिथं होत्या. बनाना राईड होती आणि अजून आहेत बऱ्याच राईड, मला त्याची नावं एक्झॅक्ट नाही माहिती. पॅरासिलिंग आहे, स्कुबा डायव्हिंग आहे. तर आम्ही आधी बाकीच्या इथल्या राईड्स करून घेणार आहे, नंतर आम्ही सगळ्यात लास्टला स्कुबा डायव्हिंग करायला जाणार आहोत. तिकीट्स वगैरे काढले आम्ही. आम्हाला पर पर्सन 1000 रुपये त्यांनी चार्ज केले. तर इथं बघू शकता सगळ्यात आम्ही जेट स्की राईड केली. तर आता माझा नंबर होता. तर जातानाचा काही व्हिडिओ नाही शूट करता आला, पण यांनी येताना व्हिडिओ शूट केला आहे. त्यानंतर आम्ही सोफा राईड केली. ही सोफा राईड पण खूप मस्त होती, पण भीती पण तशी वाटत होती. म्हणजे असं तोंडावर पडल्यासारखं वाटत होतं. असं आता जायचं वाटत होतं, आता तोंडावर पडतंय की काय, तोंडावर पडतं की काय, पण तसं काही झालं नाही, कारण असं प्रॉपर धरून ठेवलेलं आम्ही सगळ्यांनी, त्यामुळं नाही काय वाटलं एवढं. सोफा राईड करून झाल्यावर आम्हाला जायचं होतं स्कुबा डायव्हिंगसाठी. त्यासाठी आम्ही बोटची वाट बघत होतो, कारण ती बोट आपल्याला काठावर घेऊन जाते आत समुद्रामध्ये. मग तिथंच ते जिथं शांत पाणी असतं ना, स्वच्छ पाणी, अशा ठिकाणी स्कुबा डायव्हिंग होतं. मग त्यासाठीच आम्ही सगळे काठावरती वाट बघत थांबलो होतो. लेट्स गो टू स्कुबा डायव्हिंग. तरी ते बघू शकता बोट आले आम्हाला न्यायला आतमध्ये. सगळ्या आम्ही बोटीमध्ये बसलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरुवात केला बोटीतला.
आणि इथे बघू शकता हा सिंधुदुर्ग किल्ला आहे मालवणमधला, आम्हाला लांबून दिसला तो. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला मालवणमधला. आणि तिथे बघू शकता त्या किल्ल्याजवळच काही बोटी उभ्या आहेत स्कुबा डायव्हिंगसाठी, तर आम्हाला तिथंच जायचं आहे. किती सुंदर व्ह्यू दिसतोय लांबून किल्ल्याचा. तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोय ज्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग करायचं आहे. आणि ऑलरेडी काही लोक स्कुबा डायव्हिंग करत होते. मी तर जाताना खूप एक्साइटमेंटमध्ये गेले होते, पण तिथे गेल्यावर माझ्या एक्साइटमेंट फुस झाली. कारण मला म्हणजे तिथं अशी काही होती लोक की ती पण घाबरून वरती आले, त्यांनी स्कुबा डायव्हिंग केलंच नाही. मग त्यांना बघून माझी पण इच्छा केली स्कुबा डायव्हिंग करायची, त्यामुळे मी स्कुबा डायव्हिंगचं विचारच कॅन्सल केला. यांना म्हटलं तुम्ही करा, बघा तुम्हाला कसं होतंय त्यावेळी करा म्हटलं. हे बघ पाण्याची भीती वाटत नाही कुणाला, पण आपल्याला कसं कधी नाही करत त्यामुळे भीती वाटते, असा विषय आहे. त्रास काय नाही यायचं माहिती सगळ्यांना, पण आपण पाण्यात कधी असं त्याच्यावरती बुडलेलं नाही. आणि ज्यांना पोहं यायचं ना त्यांना काय टेन्शन नाही त्याचं. जाणार आहे ना त्याला, मी नाही करणार, मी नाही करत. चालतंय ना, चालतंय. मला भीती वाटते, मला पोहायला पण येते त्यामुळे पाण्यात जायची भीती वाटते. माझं असं डिसिजन आहे की मी नाही जाणार खाली, मी जाणार आहे. बघा आता यांचा एक्सपिरियन्स कसं, त्यातनं पण माझं मन चेंज झालंच तर मी ट्राय करते. तर इकडे बघू शकता आता यांचा नंबर आला आहे स्कुबा डायव्हिंगसाठी. त्यांचा युनिफॉर्म घालत आहेत ते, म्हणजे पाण्यात जायच्या आधीची प्रिपरेशन असते ना ते करत आहेत. पाण्यात उतरलेत हे, पण माझ्या अंगावर काटा आलाय कारण मलाच भीती वाटत होती एवढी की आता कसं होईल काय होईल म्हणून. ओके आता तर गाईज इथं बघू शकता यांनी खूप ट्राय केला पाण्यामध्ये जायचा, पण त्यांना पण ते नाही जमलं. म्हणजे त्यांना तोंडाने श्वासच घ्यायला येत नव्हता, मग त्यांचा जीव गुदमरल्यासारखं होत होतं. मग शेवटी ते नाईलाजाने वरती आले, मी तर काय पाण्यात उतरलेच नाही. सो फायनली अशा तऱ्हेने आमची छान अशी फजिती झालेली आहे. आता आम्ही रिटर्न काठावरती जाणार आहे कारण आम्हाला नेक्स्ट राईड करायची आहे. ती राईड आहे पॅरासेलिंग. बघूया आता ती राईड कशी होती. बोटीमधून आम्ही सगळे खाली उतरलो. त्यानंतर आम्ही थोडं स्नॅक्स घेतलं, म्हणजे भेळ खाल्ली आम्ही सगळ्यांनी कारण भूक पण खूप लागली होती. सकाळपासून काही जेवण वगैरे केलं नव्हतं आम्ही. सो गाईज ड्यू टू सम इमर्जन्सी आम्ही आता रिटर्न चाललो आहे. आणि जी पॅरासेलिंगची जी राईड होती ना ती आम्ही कॅन्सल केली कारण आम्हाला घरी पोचायचं होतं 8-9 वाजेपर्यंत. जर पॅरासेलिंग करत थांबलं असतं ना तर आम्हाला घरी पोचायला किमान 11 ते 12 वाजले असते. कारण पॅरासेलिंगची बोट जस्ट आत गेली होती आणि आम्हाला ती बोट जी बाहेर यायसाठी ना 1 तास तर लागणार होतं त्या बोटसाठी. आणि ॲट अ टाईम बोटमध्ये 40 माणसं घेऊन जात होते ते आतमध्ये. तर त्यामुळं
प्रत्येक माणसाची राईड होईपर्यंत थोडा थोडा वेळ गेला असता, मग त्यामुळे आम्ही मग ते राईड कॅन्सलच केली आणि आम्ही घरी यायच्या प्रवासाला सुरुवात केली. थोडा प्रवास केल्यावर आम्ही एका ठिकाणी थांबून चहा नाश्ता केला आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मस्त असा डोंगर बघत, सूर्यास्ताची वेळ झाली होती त्या टायमिंगमध्ये. मस्त असा सूर्यास्त एन्जॉय करत डोंगरातून आम्ही शांत वातावरणातून घरी जायचा प्रवास करतोय आता. तर या घाटामधला व्ह्यू किती सुंदर आहे बघा. खूप लोक थांबली होती फोटोज वगैरे काढायला. आम्हाला काही घाई होती, आम्हाला पटकन घरी जायचं आहे म्हटल्यावर आम्ही काही कुठं थांबलो नाही. आम्ही नॉनस्टॉप प्रवास करत होतो. गाड्यामधूनच आम्ही काय असेल तो एन्जॉयमेंट करत होतो. अशा तऱ्हेने आमचा सगळा प्रवास संपलेला आहे आणि आम्ही आलोय गोव्यातून रिटर्न इकडं. कंटाळा पण खूप आला आहे, पण ऑप्शन नाही, कारण उद्या सकाळी आमच्या दोघांचे पण ऑफिस आहेत. त्यामुळे आम्हाला सकाळी ट्रॅव्हलिंग करून चिपळूणला जावं लागणार आहे. तर आता आम्ही निघाले मम्मीच्या घरी. मग तिथून जेवण वगैरे करून आम्ही रिटर्न जाणार बेलदरीला, म्हणजे यांच्या घरी. तिथून सकाळी आम्ही लवकर निघू 6-6:30 वाजेपर्यंत. चला, आजचा ब्लॉग इथं सेंड करते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.